देव गुरुदेवा साई देव गुरुदेवा साई देव गुरुदेवा साई देव गुरुदेवा साई देव
आपण समान करी आपण समान येथे नाही तुझे मन तेथे नाही तुझे मन तेथे नाही तुझे शिव 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 हर बोला संत शिरोमणी हनुमत स्वामी महाराज की सद्गुरु गंगाधर शिवाचार्य शिव शिव चंद्रशेखर शिवाचार्य की जय शिव सद्गुरु गंगाधर शिवाचार्य सद्गुरु राजलिंग शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु रविशंकर महाराज की जय शिव हर शिव हर शिव हर शिव हर शिव हर शिव हर भारत माता की जय। गुरुदेवाचा ही देव कळू येता अनुभव करी आपणा समान तेथे नाही दुजे पण गंगेवरील वाहने नेती पैल तिरा प्राणी करी आपणा समान तेथे नाही दुजे पण मने महादेव दाता मने महादेव दाता दान देतो सायुज्यता करी आपणा समान तेथे नाही तुझे पण शिव हर शिव हर शिव हर शिव हर शिव हर शिव बसलेले मंडळी शिव हर
शिव हर शिव शिव हर शिव हर शिव शिव हर शिव नम पार्वती पदे शिव हर हर महादेव शिव हर शिव हर शिव हर शिव हर शिव हर जय जयाजी सदाशिवा अद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु सानंदमानंदवने वसंतम आनंदमानंद हत पाप वृंदम वाराणसीनाथ मम नाथ नाथम श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये ओम नमो सदाशिवाय ओम नमो सदाशिवाय ओम नमो सदाशिवाय ओम नमो सदाशिवा सर्वदेवांची या देवा अखिल ब्रह्मांडाचा नायक शाश्वत वैभवाचा स्वामी भगवान आशुतोष शिवप्रभू जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य या ठिकाणी लिंगैक्य गंगाधर शिवाचार्य महाराजांच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्तानं ज्यांची परमकृपा आणि परमकृपा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होत आहेत असे काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या पवित्र पादचरणी अनंत वंदन करतो। कीर्तनाचा विना ज्याने धारण केला असे शटस्थल ब्रह्म रविशंकर शिवाचार्य स्वामीजी, कीर्तनाकरता उपस्थित परणकर ब्रह्मण मठाचे राचलिंग शिवाचार्य स्वामीजी,
तथा सिद्धेश्वर मठ संस्थान चे मठाधिपती शटस्थल ब्रह्म शिवानंद शिवाचार्य स्वामीजी या ब्रह्मा विष्णू महेशाचे त्रिविध स्वरूप यांच्या पवित्र पादचरणी अनंत अनंत वंदन। लिंगैक्य गंगाधर शिवाचार्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं औंधकर ब्रह्मण मठामध्ये 7 दिवसीय सप्ताहाचा आजचा 6वा दिवस आहे आणि या निमित्तानं या अखंड सप्ताहामध्ये ज्यांच्या पवित्र अशा पावलं नृत्याच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या गुरुकुलच्या विद्यार्थिनी आहेत, काय नाव आहे गुरुकुलाचं पाटील? विश्वमाऊली विश्वमाऊली गुरुकुलाच्या या सर्व विद्यार्थिनी आणि आपण या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधव, औंधकर मठ शिष्य परिवार, आमचे बनसाळचे पाटील, आम्ही म्हणतो नाव मला माहिती नाही, हां बाळासाहेब पाटील, सुंदर असं मृदंग वादन करत असलेले या ठिकाणी मृदंगवादक आमचे परशुरामजी डोंबे महाराज, शिवदास स्वामी, आतर्डीचे भजनी मंडळ आणि आपण उपस्थित सर्व भाविक जन, वीरशैव लिंगायत समाज बार्शी, कीर्तनाच्या चिंतना करता घेतलेला अभंग पश्चिम महाराष्ट्रातले शैव परंपरेतले एकमेव संत ते म्हणजे महादेव प्रभू। महादेव प्रभूंच्या जीवनामध्ये सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली। महादेव प्रभूंनी 3 वेळेला 12 ज्योतिर्लिंग दर्शन केलं, देश पर्यटन झालं, पण सर्व देश पर्यटन झाल्यानंतर महादेव प्रभूंना जो सद्गुरूंचा साक्षात्कार झाला, तो सद्गुरूंचा साक्षात्कार वाई या नगरीमध्ये त्यांना सद्गुरूंचा साक्षात्कार झाला आणि म्हणून ते एका त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, धन्य राजयोगी भेटले सुजान, धन्य राजयोगी भेटले सुजान, धन्यवाद मौली भेटले अधा, धन्य राजयोगी भेटले अधा, तेने माझे केले समाधान, तेने माझे केले समाधान, धन्य राजयोगी भेटले सुजान, 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 तेने माझे केले समाधान। वाई या नगरीमध्ये महादेव प्रभूंना राजयोगी सद्गुरूंची भेट झाली
आणि त्या राजयोगी सद्गुरूंचा शक्तिपात झाल्याबरोबर माऊली म्हणतात, धन्य राजयोगी भेटले सुजाता. प्रपंच करत करत पारमार्थिक जीवन जगणारे महादेव प्रभू आपल्या वाईपासून भुईंच्या जवळ एक जांब नावाचं गाव आहे. त्या जांब नगरीमध्ये महादेव प्रभूंची समाधी आहे. आईचं नाव पार्वती आणि वडिलांचं नाव नीलकंठ स्वामी. महादेव प्रभूंच्या जीवनामध्ये त्यांचे अनेक शिष्य झाले. म्हणजे सोलापूर, धाराशिव इथपर्यंत. एकदा ते बंद करावं. महादेव प्रभूंच्या जीवनामध्ये एक कारामुंगे नावाचे शिष्य होते सोलापूरचे. ते महादेव प्रभूंना विचारू लागले की प्रभू, हा राजयोग काय आहे? तुला बघायचं का म्हणले राजयोग काय आहे? महादेव प्रभूंनी कारामुंगेच्या डोक्यावर हात ठेवला की ते समाधिस्थ झाले. आणि ज्या वेळेला पुन्हा त्या समाधीतून त्यांना बाहेर काढायचं होतं, पुन्हा हात ठेवला आणि ते समाधीतून बाहेर आले. आणि महादेव प्रभू कारामुंगेंना विचारतात, अरे राजयोग काय आहे कळला का? त्यावेळेला त्यांची झालेली जी स्थितप्रज्ञ अवस्था आहे, त्या स्थितप्रज्ञ अवस्थेतून ज्या कारामुंगे बाहेर आले, महादेव प्रभूंच्या गाथामध्ये साधारण एक 500 ते 550 अभंग आहे. त्यामध्ये काही हिंदी पण अभंग आहे. आणि असे महादेव प्रभू खर तर माणसाच्या जीवनामध्ये जो मोक्ष नावाचा पुरुषार्थ आहे, 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या: स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता. आपण एक प्रमाण म्हणतो काय? 4 मुक्तीदायक दाता उदार सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 4ही मुक्तींना जो देऊ शकतो असं दातृत्व गुरुच आहे. आणि म्हणून देवाकडे जाण्याच्या अगोदर व्यक्तीनं गुरुकडे आलं पाहिजे. पण गुरुकडे येण्याकरता भाग्य असावं लागतं. कधी कधी मठाच्या शेजारच्यालाही गुरु कळत नाही. जसं म्हणतात ना, म्हशीच्या स्तनांमध्ये दूध आहे पण गोचिडाला त्याची चव आहे काय? आहे की नाही? म्हणजे दूध आहे पण तो मात्र दूध पीत नाही. दुर्जन लोक अशी असतात, त्यांना योग्यता कळत नाही. याचा अर्थ त्यांचं भाग्य उदयाला आलेलं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज प्रमाण देतात, भाग्याचा उदय तेने जोडी संत पाय. भाग्य उदयाला आलं याचा अर्थ सद्गुरूंचं दर्शन आपल्याला झालं. पण ज्या अर्थी आपल्याला दर्शन होत नाही त्या अर्थी आपलं भाग्य अजून उदयाला आलेलं नाही. बघा 12 राशी आहेत. त्या 12 राशींना त्यांचा भाग्योदय काल वेगवेगळा आहे. काही राशींचा भाग्योदय 22व्या वर्षी आहे आणि काही राशींचा, जसं शनीच्या राशी ज्या आहेत कुंभ, मकर आदी, या राशींचा भाग्योदय 42 वर्ष, 42 ते 48, म्हणजे अर्धी लाकडं मशानात गेलेली असतात त्याची. पण त्याचा भाग्योदयच त्या वेळेला आहे. म्हणजे बघा, कुंभ मकर राशीची माणसं फार हुशार असतात. ज्ञानसागर कुंभ, जो कुंभ डोक्यामध्ये काय विचारल ते सांगतील. ते ज्ञानाचं भांडार आहे. पण भाग्योदय मात्र थोडा दीर्घ आहे, उशिरा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये
भाग्योदय होण्याकरता सद्गुरूंची परम कृपा आपल्याला प्राप्त होण्यासाठी बघा शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या कृपा सांगितल्या. एक आहे गुरुकृपा, दुसरी आहे देवकृपा आणि तिसरी गोष्ट आहे स्वकृपा. स्वतःची स्वतःवर कृपा झाल्याशिवाय तो व्यक्ती गुरुकडे जात नाही आणि गुरुची कृपा झाल्याच्या शिवाय त्याला देव भेटत नाही. गुरुसेवेचा संकल्प हेच माझे पूर्ण तप. गुरुध्यायी गुरुध्यायी गुरु परते सार नाही. आणि म्हणून मग आता आपल्याला गुरुंकडे का जायचं आहे? काय कारण आहे हो? देवाकडे जाण्याच्या अगोदर पहिलं गुरुकडे गेलं पाहिजे. बघा एक लहान बाळ होतं आणि चिखलामधून माखून आलं आणि अंगणामध्ये त्याचा बाप होता. आता त्या मोठ्यानं बाबा करत येऊ लागला. बाबाने घेतलं असेल का जवळ त्याला चिखलात बुडलेल्याला? नाही. तो बाप म्हणला पहिला आईकडे जा, पहिला आईकडे जा. आईनं त्याला आहे तसं हृदयाशी कवटाळलं. बघा बाळ हृदयाला घेतल्याबरोबर शांत का होतात? कारण इथं अनाहत चक्र आहे. सप्तचक्रांमधलं जे अनाहत चक्र आहे त्या अनाहत चक्राचं मिलन अनाहत चक्राला झालं की बाळ आपोआप शांत होतं. आणि म्हणून पूर्वी आपल्याकडे एक पद्धती होती, भेटला माणूस की गळ्याला लावणं. ते गळ्याला लावणं म्हणजे मिठी मारणं नाही, तर अनाहत चक्राचं अनाहत चक्राशी मिलन करणं. पण आता अलीकडे भेटण्याच्या पद्धती बदलल्या नाही ना. तरी बरं आपण भारतामध्ये आहे की नाही? म्हणजे भारतामध्ये भेटण्याच्या पद्धती चांगल्या आहेत, पण तेच परदेशात गेलं तर शिव आणि म्हणून ते बाळ पळत आलं. बापानं आईकडं त्याला पाठवलं. आईनं हृदयाला कवठाळलं, शांत केलं, त्याला आंघोळ घातली, स्वच्छ कपडे घातले, गंध पावडर सगळं झालं, तयार केलं बाळाला आणि बाहेर घेऊन आली. त्यावेळेस बाप अंगणामध्ये होता. आता बापानं बघितलं, बापानं उचललं आणि उंच उंच आकाशामध्ये त्याला उडवू लागला. ती आई म्हणजे आपले गुरु असतात की गुरु आपल्यातल्या सगळ्या पद्धतीच्या विकारांना दूर करतात आणि मग देवाकडे घेऊन जातात. त्यावेळेला देव आपल्याला उंच उंच भरारी देत असतो. आणि म्हणून महादेव प्रभू अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, गुरु देवा चाही देवा, गुरु देवा चाही देवा, गुरु देवा चाही देवा, गुरुदेवा चाही देवा, गुरुदेवा चाही देवा, गुरुदेवा चाही देवा,
हरिभाऊ गुरुदेवाचा हि देव कळू येता अनुभव. आणि म्हणून वीरशैव संप्रदायामध्ये ज्या वेळेला व्यक्ती गुरुकडे जातो त्यावेळेला गुरु महाराज त्याच्यावरती कृपा करतात. कशी कृपा करतात तर शास्त्रानं सांगितलं की पहिली दीक्षा तर बाळ आईच्या गर्भामध्ये 8व्या महिन्यात असताना गर्भदीक्षा. तेच इष्टलिंग वयाच्या 8व्या वर्षी गुरुकडून त्यावरती दीक्षा संस्कार घेऊन गुरुमंत्र त्या बाळाला दिला जातो. दीक्षा घेण्याचं वय आहे 8 वर्ष. आता उद्या तुम्ही कोण कोण दीक्षा घेतले की ते सगळे 8 वयाचे होणार. म्हणजे भले तुमचं 60 जरी असेल व्यावहारिक वय काही असेल पण दीक्षा घेतलेलं वय हे 8 वर्ष. 8व्या वर्षी दीक्षा उत्तम, 16व्या वर्षी दीक्षा मध्यम, 32व्या वर्षी दीक्षा कनिष्ठ. मी तर म्हटलं मरायच्या अगोदर दीक्षा घेऊन मरा. शिवहर 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 शिवहर. का मी एका व्यक्तीला दीक्षा दिली, वय वर्ष होतं 99. 99व्या वर्षी दीक्षा घेतली आणि 100व्या वर्षी तो गेला. मी म्हणलं बरं झालं उदारीचा लिंग तुला नाही मिळाला, तुझा तरी तुला मिळाला. आपला इष्टलिंग आपल्या सोबत, आपलं इष्टदैवत आपल्या सोबत देणारा एकमेव संप्रदाय जर कोणता असेल तर तो वीरशैव संप्रदाय. आणि म्हणून या जगातून तुम्ही काही घेऊन जाऊ शकत नाही का? कोणी जाऊ शकतंय? मगाशी आमचे प्रशांत कतले आले होते आणि महास्वामीजींना ते म्हणत होते की महास्वामीजी एक 2-4 वर्षापूर्वी माझा अपघात झाला होता आणि मला कमरेच्या इथून सगळं 3 महिने संचेती हॉस्पिटलला मला ऍडमिट केलं होतं. त्यातून मी बरा झालो आणि म्हणून त्या ऋणातून उतराई होण्यासाठी समाजाकरिता काहीतरी मी केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी उद्याचा दीक्षाविधी सोहळा ठेवलाय. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला दीक्षा प्राप्त होते त्यावेळेला आपलं इष्टलिंग डाव्या करस्थळावर ठेवून उजवा हात त्याच्यावरती झाकला जातो आणि या देहाची समाधी केली जाते. आपल्यामध्ये दफन केलं जात नाही, पुरलं जात नाही, दहन केलं जात नाही, तर आपल्यामध्ये समाधी क्रिया होते. आणि म्हणून या जगातून तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकणार नाही, मात्र इष्टलिंग आपल्या सोबत येणार आहे आणि जे सोबत येणार आहे त्याला आपण आत्मसात करण्याकरता आपण गुरूंकडे जातो. गुरु महाराज आपल्याला त्रिविध दीक्षा देतात. त्या